जसं एखाद्या माणसाला सांभाळायला दिलेलं राज्य शेवटी त्यांनी कब्जा करून बसले होते. जसं आपण आपलं स्वतःची खोली एखाद्याला जर किरायाने दिली तर तो किरायेदार त्या खोलीचा मालक नाही होऊ शकत ना. हा, परंतु त्यांनी मात्र तसाच पद्धतीचा पावित्र्य आजमावण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग त्यांच्या डोक्यात एकच होतं, कौरवांच्या डोक्यात एकच होतं. अर्थात कौरवाच्या म्हणजे त्यांचा मेन युवराज होता दुर्योधन आणि राजा होता कोण, धृतराष्ट्र. तो धृतराष्ट्र आणि दुर्योधनाच्या या सगळ्यांच्या डोक्यात एकच होतं की हे काबिल जर झाले, हे जर काबिल झाले तर आपलं राज्य, आपलं ऐश्वर्य, आपली संपत्ती, आपली प्रॉपर्टी हे सगळंच्या सगळं त्यांना देऊन टाकावं लागणार आहे. म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. पण त्या पांडवांच्या सोबत कायमस्वरूपी त्यांच्या रक्षणासाठी माझा भगवान कृष्ण परमात्मा होता. आणि देव ज्याच्या पाठीमागे ना, मी एक उदाहरण ऐका, धर्माची स्थापना करायची होती आणि देव ज्याच्या पाठीमागे ना त्याला कुणी त्याचा केस बी वाकडा करू शकत नाही.